नमस्कार. किचन क्वीन्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मनीषा, हिवाळा सुरू झालाय, छान थंडी पडायला लागली आहे. अशा वेळेस गरम गरम सूपचा बाउल हातात आला तर किती भारी वाटतं. हिवाळा हा असा ऋतू आहे ना, ज्या ऋतूमध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारची सूप ट्राय केलीच पाहिजे. आणि अशाच प्रकारचं सूप आज आपण इथे करणार आहोत. गार गार थंडीत गरमागरम टोमॅटो सूप होईल एकदम भारी. चला तर मग करायला घेऊयात घरच्या घरी. आपलं भांड गरम झालेलं आहे. आपण काय करूयात, मी अर्धा चमचा बटर घालते. आपलं बटर पातळ झालं की मी इथे 5 मोठ्या आकाराचे टोमॅटो कापून घेतलेले आहेत, ते आपण याच्यात घालूयात. बरं, टोमॅटो बाजारातून आणताना हायब्रिड टोमॅटो आणायचे. मोठ्या आकाराचे छान लाल गुंड टोमॅटो असतात ते घ्यायचे. गावरान टोमॅटो थोडे टेस्टला आंबट असतात, त्यामुळे आपलं सूप आंबट बनतं. आणि रंग लाल असला ना की हो. टोमॅटोचा सूपचा कलरही छान येतो. टोमॅटो व्यवस्थित मिक्स करून घेतला की एक छोट्या आकाराचा कांदा बारीक कापून तो घालणार आहोत. एक बटाट्याची फोड. बटाटा आपण इथे बाइंडिंग साठी वापरत आहोत. बरं, बटाटा नसेल घालायचा तर तुम्ही एक लाल भोपळ्याची फोडही घालू शकता. लाल भोपळ्यानी छान टेस्ट येते सूपला आणि एक छान घट्टपणा येतो. हा ना कॉर्नफ्लॉवरला पर्याय आहे. हो. 1 चमचा भर बारीक किसलेलं बीट. कोथिंबिरीच्या बारीक दांड्या आहेत कापून घेतलेल्या, त्या 1 चमचाभर घालूयात. अच्छा, म्हणजे कोथिंबिरीच्या ज्या कवळ्या काड्या असतात हो, त्या आपण घालायच्या. घालतोय. त्याने ना चव छान येते. हो हो. त्याच्यानंतर 1 इंच आल्याचा तुकडा, 4 लसणाच्या पाकळ्या, 2 छोटी तेजपान, 1 इंच दालचिनी, 2 लवंग आणि 4-5 काळी मिरी. लागेल इतकं चवीपुरतं मीठ. सगळं काय करूयात, आपण मिक्स करून घेऊयात. बरं, सूपला दाटसरपणा येण्यासाठी खूपदा आपण कॉर्नफ्लॉवर घालतो. मग कॉर्नफ्लॉवरला पर्याय काय, तर तुम्ही बटाटा घालू शकता, लाल भोपळा घालू शकता. अगदी तुमच्याकडे आपल्याकडे सत्तूचं पीठ असतं किंवा मेथकूट असतं, ते पण चमचाभर पाण्यात मिक्स करून घातलं ना तरी सुद्धा दाटसरपणा छान येतो. बघ, छान व्यवस्थित मिक्स झालंय. काय करू, झाकण ठेवू आणि त्याला व्यवस्थित 10 मिनिटं शिजू देऊ. मी बघितलेलं आहे की टोमॅटो सूप करतानाही सगळे जिन्नस एकत्र करून ते मिक्सचर कुकरला लावलं जातं आणि मग टोमॅटो सूप बनवलं जातं. पण ही पद्धत थोडी वेगळी आहे. हो, त्याने ना चवीत फरक पडतो. आपला टोमॅटो व्यवस्थित झालेला आहे. आता आपण काय करूया, आपलं तेजपान आहे ते काढून घेऊया. त्याचा जो आरोमा आहे तो टोमॅटोत व्यवस्थित उतरला गेलाय, तर तो काढायला हरकत नाही. आणि हा दालचिनीचा तुकडा तोही काढून घेऊया. आणि बाकी आपले टोमॅटो गार व्हायला ठेवून देऊया. टोमॅटो गार होत आहेत तोपर्यंत आपण काय करूयात, टोमॅटो सूप बरोबर जे लागणारे क्रुटॉन्स आहेत ते करून घेऊया. त्याच्यासाठी मी काय केलंय, इथे 2 ब्रेडचे स्लाइस घेतलेले आहेत आणि कडा पहिले काय करू, कापून घेऊया. बरं, क्रुटॉन्स म्हणजे काय अमृता, ब्रेडचे तुकडे क्रिस्पी. आपलं पॅन गरम झालेलं आहे, थोडंसं बटर घालते. तुमच्याकडे तूप असेल ना, तूपही घातलं तरी चालेल. आणि थोडेसे ऑरिगॅनो. अच्छा, म्हणजे हे क्रुटॉन्सला आपण ऑरेगानो लावून घेतोय. हो, चव ना अप्रतिम. आणि क्रुटॉन्स काय करूयात, व्यवस्थित क्रिस्पी दोन्ही साईडनी भाजून घेणार. क्रुटॉन्स जे आहेत एका साईडनी झालेले आहेत, आपण काय करू, पलटी करून दुसऱ्या साईडनी पण व्यवस्थित खरपूस त्याला भाजून घेऊया. बघ अमृता, अगदी छान क्रिस्पी झालंय. आणि तू जो हा ऑरेगानो टाकला आहेस ना मनीषा, छानच, म्हणजे अगदी छान टेस्ट येणार आहे त्याची. मनीषा, खूप लोक हे क्रुटॉन्स डीप फ्राय सुद्धा करतात आणि ब्रेड हा असा पदार्थ आहे की जो खूप तेल पितो. तर मला असं वाटतं हे अशा पद्धतीनेच करायला हवेत, म्हणजे अगदी कमी बटरमध्ये हे छान क्रिस्पी होतात आणि आपलं तेलही कमी पोटात जातं. क्रुटॉन्स जे आहेत ते व्यवस्थित क्रिस्पी झालेले आहेत. आपण काय करू, काढून घेऊया. टोमॅटो जो आहे तो व्यवस्थित गार झालेला आहे. आपण काय करूया, मिक्सरला ह्याची प्युरी करून घेऊया. हे आता गाळून घ्यायचं आहे ना आपल्याला. हो, प्युरी नीट झाली आहे.
आता व्यवस्थित गाळून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता किती थिक प्युरी झालेली आहे आणि रंगही अमृता बघ खूप छान आलेलं खूप आहे. छान आलाय. आता काय करू, याला मस्त उकळून घेऊयात. हो. आपण घालूयात 1 चमचाभर बटर. आता बटर जे आहे ना, ते जास्त गरम नाही होऊ द्यायचं. लगेच आपण त्याच्यात रंगासाठी काश्मीरी मिरची पावडर घालतीये मी. मिरची पावडर काय होईल ना, जळेल. हो. म्हणून मग काय करायचं, बटर टाकलं की लगेच काश्मीरी मिरची पावडर घालायची आणि आपलं जी प्युरी आहे ती आपण याच्यात ऍड करूयात. इकडे. टोमॅटोचा आंबटपणा कमी करण्यासाठी आणि चव वाढवण्यासाठी त्याच्यात अर्धा चमचा साखर आणि अर्धा चमचा गूळ. अच्छा, गूळ आणि साखर दोन्ही घेतोय आपण. हो, त्याची चव ना वेगळी येते. हां, म्हणजे असं आहे की कधी-कधी टोमॅटो सूप खूप आंबट होतं मनीषा. हो तर हे गूळ आणि साखर ह्याला बॅलन्स करेल आणि एक छान टेस्ट देईल. हो, अशी आंबट गोड चव ना हो. छान लागेल. एक व्यवस्थित उकळी येऊ देऊयात. हो. आपल्या सूपला व्यवस्थित उकळी आलेली आहे आणि छान झालं पण आहे. आपण काय करूया, काढून घेऊयात. कॉर्नफ्लॉवर न घालताही खूप छान घट्टपणा आलाय सूपला आणि एकदम एकसारखं सूप झालेलं आहे. एकदम हेल्दी सूप. हो. म्हणजे खूपदा काय होतं आपण कॉर्नफ्लॉवर वगैरे नाही घातलं तर सूप खूप पातळ होतं म्हणजे पाणी-पाणी लागतं ते. पण आज तू बनवलेलं सूप इतकं छान दिसतंय, कलरही खूप छान आलाय आणि आय एम शुअर की टेस्टही खूप छान असेल. गरमागरम टोमॅटो सूप, त्यावरती फ्रेश क्रीम आणि मस्त असे क्रिस्पी क्रुटॉन. बाहेर मस्त थंडी पडलेली आहे. मनीषानी खूप मस्त गरमागरम सूप बनवलेलं आहे. मी कधी एकदा ते ट्राय करते असं मला झालंय. अमृता, घराच्या अंगणात मस्त शेकोटी पेटवायची आणि गाण्याच्या भेंड्या खेळत खेळत गरमागरम टोमॅटो सूप प्यायचं. कशी मस्त आयडिया आहे की नाही? अशा छान छान रेसिपी आम्ही तुम्हाला दाखवत राहू आणि मस्त अशा अशा आयडिया पण तुम्हाला देत राहू. बरं, त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? तुम्हाला आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावं लागेल आणि पाहत रहा किचन क्वीन.